नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला या दोन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, जर रिव्हर्सल होणार असेल तर ते कोणत्या लेवलपासून होऊ शकतं, ह्यासारख्या अनेक विषयांची अतिशय विस्तृत असं विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व पुढील आठवड्यात कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकता की आज आपल्याला निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. वरच्या बाजूची जी इम्पॉर्टंट लेवल होती 23,100 ची, तर तिथेच जवळजवळ त्याच लेवलच्या आसपास आपल्याला ओपनिंग बघायला मिळालं. ओपनिंग नंतर पहिली 5-10 मिनिटं मार्केटमध्ये तेजी कंटिन्यू राहिली होती आणि शेवटच्या 5 मिनिटात म्हणजे ह्या 15 मिनिटाच्या कॅन्डलच्या शेवटच्या 5 मिनिटामध्ये एकदम तोपर्यंत एक हाय सुद्धा लागलेला होता आणि त्यानंतर मग अचानक सेलिंग आलं आपल्याला, आपण इथे बघू शकता. त्यानंतर नेक्स्ट कॅन्डलची सुरुवात झाली आणि आपण खालच्या बाजूच्या इम्पॉर्टंट लेवल पाशी पोहोचलो. तिथे सपोर्ट घेतला, पुन्हा एक बाउन्स झाला. त्यानंतर दोनदा तुम्ही इथे बघू शकता की शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली होती. म्हणजे आपल्याला एक प्रकारे मार्केटनं असं सांगतच होतं की आता सेलिंग येणार आहे. बरोबर, कंटिन्युअस दोन शूटिंग स्टार कॅन्डल बनल्या आणि त्यानंतर मग आपल्याला साधारण 1 तासानंतर मार्केटमध्ये सेलिंग बघायला मिळालं आणि हे सेलिंग एकदम जोरदार होतं. खालची इम्पॉर्टंट लेवल ब्रेक झाली, पहिलं टार्गेट अचीव झालं आणि त्यानंतर नेक्स्ट कॅन्डलमध्येच आपल्याला दुसरं टार्गेट आणि त्याच्या नेक्स्ट कॅन्डलमध्ये आपल्याला तिसरं टार्गेट अचीव झालं. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की नेमकं आपल्याला होतं काय की बरोबर 3 टार्गेट अचीव झाली, ह्या लेवलला रिस्पेक्ट दिला जातो. त्यामुळे तुम्ही बघू शकता सलग इथपर्यंत रेड कॅन्डल बनत होत्या. आपलं तिसरं टार्गेट खालचं आल्यानंतर एक बाउन्स आला. बरोबर, अर्थात हा बाउन्स काय खूप मोठा राहिला नाही, पण आपल्या लेवलला रिस्पेक्ट देण्या इतका हा बाउन्स आला. त्यानंतर पुन्हा सेलिंग आलं आणि इथे डब्ल्यू पॅटर्न बनून मग शेवट आपल्याला बाउन्स बघायला मिळाला. पण इन बिटवीन काय झालं होतं, आपल्याला जवळजवळ 22,760-70 पर्यंत हे आपल्याला सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळालं होतं. त्यानंतर जो बाउन्स आला ह्यातनं काय झालं, पुन्हा एकदा 23,000 च्या दिशेनं मुवमेंट झाली, पण थोडंसं अलीकडे आपल्याला शेवटी रिव्हर्सल बघायला मिळालं आणि क्लोजिंग जे आलंय हे 22,929 च्या आसपास आलेलं आपल्याला बघायला मिळते. म्हणजे साधारणपणे इथे कुठेतरी क्लोजिंग आलेलं आहे या लेवलला. तर अशा पद्धतीनं आज निफ्टीमध्ये सेलिंगचा दिवस होता आणि ह्या सेलिंगच्या दिवशी आपल्याला ह्या पद्धतीनं मुवमेंट बघायला मिळाली. आता आपण बघणार आहोत की निफ्टीचा वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. त्यासाठी मी काय करतोय, हे सर्व लेवल काढून टाकल्यात. निफ्टीचा चार्ट जो आहे हा वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतो. आपण थोडंसं झूम आउट करूया म्हणजे सर्व आपल्याला चार्ट व्यवस्थित दिसू शकेल. आता तुम्ही जर बघितलं तर तुमच्या इथे लक्षात येईल की सध्या काय होतंय, आपल्याला मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड दिसतंय. म्हणजे सप्टेंबर अखेरीला आपल्याला हा जो हाय बनला होता त्यानंतर मार्केटमध्ये खूप मोठी घसरण बघायला मिळाली, एक बाउन्स झाला. त्यानंतर ही घसरण परत कंटिन्यू झाली, परत एक बाउन्स झाला, परत ही घसरण कंटिन्यू झाली, परत एक बाउन्स झाला, परत घसरण कंटिन्यू होते की काय अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. आता इथे जर बघितलं तर शेवटच्या 3 आठवड्यांच्या कॅन्डलकडे लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल इथे आपल्याला इव्हनिंग स्टार पॅटर्न तयार झालेला आहे. म्हणजे ही तेजी झाली, त्यानंतर आपल्याला इथे एक छोटी कॅन्डल बनली आणि जेवढी ही ग्रीन कॅन्डल होती तेवढ्याच आकाराची ही रेड कॅन्डल बनली. जवळजवळ दोघांची उंची दोन्ही आपल्याला सारखंच दिसतंय. लो सुद्धा जवळजवळ सारखाच आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथे इव्हनिंग स्टार पॅटर्न बनलाय आणि हा इव्हनिंग स्टार पॅटर्न जो आहे हा रिस्की आहे. रिस्की याचा अर्थ
बेअरिश आपल्याला इथून पुढे मुवमेंट आणखीन होऊ शकते असं दिसतंय. त्यामुळे आता काय होईल, जर हा लो ब्रेक केला तर माझ्या ह्याच्यानुसार, अर्थात ते सरळच येईल असं नाही, पण माझ्या ह्याच्यानुसार आता साधारणपणे 22,650 पर्यंत आपल्याला निफ्टी खाली येताना बघायला मिळू शकतं. असं चित्र आता आपल्याला इथे दिसायला लागलंय. आता हे झालं आपल्याला जनरल जे काही दिसतंय ते. बरोबर. आपण काय करू शकतो? फिब रिट्रेसमेंट लेवल लावून सुद्धा चेक करू शकतो. आपण हा हाय मार्क केला, हा आपल्याला इथे लो मार्क केला. बरोबर. आता ओके, लो मार्क झाला नाही. ठीक आहे. लो मार्क झालाय. ठीक आहे. आता इथे जर बघितलं तर काय दिसतंय आपल्याला, ही 50% ची लेवल आहे. तर इथे आपल्याला दिसतंय की पूर्वी इथे आल्यानंतर सपोर्ट घेऊन वर गेलं होतं. त्यानंतर इथे 50% ची लेवल ब्रेक झाली होती, परत वर गेलं. इथे परत ब्रेक झाली, परत वर गेलं. आता ज्या वेळेला इथनं ब्रेक झाली, वर जाताना आता या लेवलनं रेझिस्टन्स मागच्या आठवड्यात घेतला होता आणि पुन्हा या आठवड्यात खाली जाताना दिसतंय. त्यामुळे आता 50% ची लेवल तुटली आहे आणि ब्रेकआउट झालेलं आहे असं आपण आता म्हणू शकतो. ब्रेकआउट सस्टेन झालंय असं आपल्याला आता म्हणता येऊ शकतं. या ठिकाणी आपल्याला काय झालं होतं, ब्रेकआउट झालं होतं, पण ते फ्रेकआउट झालं, म्हणजे फेक ब्रेकआउट झालं. इथे सुद्धा बघितलं तर इथे सुद्धा तुम्हाला फेक ब्रेकआउट झाल्यासारखं दिसतंय. मात्र शेवटी जेव्हा आता ब्रेकआउट झालंय त्यावेळेला आता हे टिकताना दिसतंय. त्यामुळे हा जर लो तुटला तर मग काय होऊ शकतं, सेलिंग आणखीन कंटिन्यू होऊ शकतं आणि इथे दिसताना टार्गेट काय दिसतंय, 22,460 इथपर्यंत खाली जाऊ शकतं. आपल्या दृष्टीने आत्ता टार्गेट आहे 22,650. आपण 22,929 च्या आसपास आहोत. म्हणजे अजून 300 पॉईंट खाली आपल्याला जाताना, 200-250 पॉईंट तरी नक्कीच खाली जाताना बघायला मिळू शकतं आणि इथून जर इथपर्यंत जाणार असू तर मग भरपूर मोठं टार्गेट आपल्याला मिळू शकतं निफ्टीमध्ये. अशा प्रकारचं चित्र आता सध्या दिसायला लागलंय. त्यामुळे आता हा पॅटर्न ब्रेक फेल कधी होईल, जर समजा हा लो ब्रेकच झाला नाही. सोमवारी आपल्याला असं झालं की हा लो ब्रेकच झाला नाही, तर मग आपल्याला हा पॅटर्न फेल होताना दिसेल. तर समजा गॅप अप ओपन झालं, परत वर जायला लागलं, तर जोपर्यंत 50% च्या वर टिकत नाही आणि टिकल्यानंतर आपल्याला काय होतं बघा, ह्याच्यापूर्वी सुद्धा इथे 50% च्या वर टिकलं होतं, त्याचा हाय ब्रेक झाला होता. त्यानंतर इथे सुद्धा 50% च्या वर टिकलं, त्याचाही हाय ब्रेक झाला होता. पण आता हळूहळू काय लक्षात येतंय, पहिल्यांदा खूप मोठी आपल्याला बाउन्स आला, नंतर छोटा आला, आता सुद्धा छोटा बाउन्स आलाय. तर इथून किती बाउन्स येतोय ह्याच्यावर पुढची सर्व गोष्ट अवलंबून असणार आहे. तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारचं इथे एक ट्रेंड लाईन सुद्धा काढू शकता. बरोबर. तर ती अगदी व्यवस्थित काढली तर तुमच्या लक्षात येईल की ती कुठनं कुठनं जाते आणि त्या ट्रेंड लाईनला जर ब्रेकआउट मिळालं तरच मग आपल्याला तेजीचा विचार करता येऊ शकतो. तर अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला निफ्टीच्या चार्टवर सध्या दिसतंय. तर आता आपण काय करूया, आता आपण निफ्टीचं वीकली अनालिसिस केलंय. आता डेली टाइम फ्रेम मध्ये नेऊन डेली टाइम फ्रेम मध्ये निफ्टीचा चार्ट आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतोय ते लक्षात घेऊया. आता इथे जर बघितलं तर इथे आपल्याला पिक्चर क्लिअर कट दिसतंय. कंटिन्युअस इथे सेलिंग झालं होतं, त्यानंतर थोडं साइडवेज झालं आणि परत सेलिंग झालं. आता काय झालं, त्यानंतर एक बाउन्स आला होता आणि जसा बाउन्स आला जितके दिवस, साधारण तितक्याच दिवसामध्ये आता पुन्हा सेलिंग झालंय आणि परत आपण त्याच एरियामध्ये आलेलं आपल्याला दिसतंय. 22,800 च्या आसपास आपल्याला लो बनलेला दिसतोय. तर त्यामुळे आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, जर 22,800 चा लो ब्रेक झाला तर मी जसं म्हटलं तसं 22,650 पर्यंत आपल्याला किंमत खाली जाताना बघायला मिळू शकते. खाली 22,450 पर्यंत सुद्धा जाऊ शकते, जे आपण वीकली टाइम फ्रेम मध्ये बघितलेलं आहे. आता समजा इथून गॅप अप ओपन होऊन वर जायला लागलं, तर आता हा हाय आपल्याला मार्क करावा लागेल, हा लो मार्क करावा लागेल आणि ह्या लेवलची 50% म्हणजे इथे कुठे जी येईल ती जोपर्यंत ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत आपल्याला तेजीचा विचार नाही करता येणार. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. तर त्यामुळे इथून खाली जायचं असेल तर आणि खाली जाऊन जर पुन्हा वर यायचं असेल तर ह्या पूर्ण मोमेंटमचा 50% जोपर्यंत कव्हर होत नाही तोपर्यंत तेजीचा विचार आपल्याला करता येणार नाही. प्रत्येक बाउन्स जो आहे हा आपल्याला सेल ऑन, आपण असं म्हणतो सेल ऑन राईज, तसा आपल्याला तो घ्यावा लागेल आणि प्रत्येक वेळेला वर गेल्यानंतर खाली येताना किंमत
दिसू शकते. तर हे झालं निफ्टीचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. दोन्ही पद्धतीनं काय होऊ शकतं, खाली गेलं तर काय टार्गेट येऊ शकतं, वर जाणार असेल तर टार्गेट कसं काढायचं, ह्या सर्व गोष्टी मी इथे तुम्हाला सांगितलेल्या आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर समजा रिव्हर्सल येणार असेल तर हीच ती लेवल आहे. कारण एकदा ही लेवल ब्रेक झाली की मग रिव्हर्सलची शक्यता संपुष्टात येईल, मग खालची टार्गेट्स आपण काढू शकतो. तर ह्या पद्धतीने लक्षात ठेवा. त्यामुळे आला ब्रेकआउट तर तो सोमवारीच यावा लागेल, आणि सॉरी, जर इथे रिव्हर्सल होणार असेल तर ते सोमवारीच व्हावं लागेल. अन्यथा ब्रेकआउट जर आला तर मग खालची टार्गेट्स आपल्याला ओपन होऊ शकतात. तर हे झालं निफ्टीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचा चार्ट ओपन करूया. बँक निफ्टीचा चार्ट आपण इथे, ओके, बँक निफ्टीच्या चार्टमध्ये आपण जर बघितलं तर मी काल तुम्हाला सांगितलं होतं खालच्या बाजूला आपण ही लेवल घेतली होती 49,275, आणि मी सांगितलं होतं की ही लेवल ब्रेक होण्याची शक्यता कमी आहे खालच्या बाजूला. जर झाली तर आपल्याला ह्या लेवलला सपोर्ट घेतला जाऊ शकतो, इथून एक बाउन्स येऊ शकतो, असं मी तुम्हाला कालच सांगितलेलं होतं. आणि हे पण सांगितलं होतं की आज गॅप अप ओपन होण्याची शक्यता आहे. तुम्ही बघू शकता एवढं काल सेलिंग झाल्यावर सुद्धा आज गॅप अप ओपन झालं. खरं बघायला गेलं तर गॅप अप ओपन झाल्यानंतर बाउन्स कंटिन्यू व्हायला पाहिजे होता, पण पहिल्या 10 मिनिटात तेजी राहिली आणि त्यानंतर किंमत खाली यायचा प्रयत्न झाला. तुम्ही जर बघितलं तर 1, 2, 3, 4, 5 कॅन्डल आपल्याला, म्हणजे सव्वा तास आपल्याला ही लेवल काही ब्रेक झाली नाही. मग एवढा वेळ प्रयत्न झाल्यानंतर ती ब्रेक होणार ही गोष्ट फिक्स होती, आणि त्यात तुम्ही जसं बघितलं तर निफ्टी सारखं बँक निफ्टीमध्ये सुद्धा इथे 2 शूटिंग स्टार कॅन्डल बनलेल्या होत्या. इथे ब्रेकआउट झाली, पहिलं टार्गेट आलं, दुसरं टार्गेट आलं, पुढच्याच कॅन्डलला आपल्याला तिसरं टार्गेट सुद्धा आलं. तिसऱ्या टार्गेटच्या इथे आपल्याला लक्षात येईल की थोडासा बाउन्स येण्याचा प्रयत्न झाला. साधारणपणे काय होतं की आपल्याला इथेच मी ज्या वेळा दिलेल्या होत्या त्या वेळा आपल्याला ह्या 2-3 ठिकाणी बघायला मिळाल्या. तर त्यामुळे काय झालं की त्या एरियात आल्यावर थोडा थोडा बाउन्स द्यायचा प्रयत्न बँक निफ्टीनं केला होता, निफ्टीनं सुद्धा केला होता. शेवटी इथे खाली काय झालं, खाली जसं निफ्टीमध्ये झालं, खाली आली किंमत, वर गेली, परत खाली आली आणि बाउन्स आला. इथे डब्ल्यू पॅटर्न बनला. ह्या डब्ल्यू पॅटर्न वर आपल्याला खूप मोठी वरच्या बाजूनं मुवमेंट बघायला मिळाली. आता जर ही लेवल ब्रेक झालीच नसती तर मी वर टार्गेट दिलेलं होतं, आणि मी सांगितलं होतं की जर आता ही लेवल खालच्या बाजूनं ब्रेक झाली तर आपल्याला टार्गेट बदलावं लागेल. त्याचं विश्लेषण आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळेल. तर हे झालं आज बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली. आता आपण काय करणार आहे बँक निफ्टीमध्ये, आता आपण वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये हा चार्ट ओपन करून हा चार्ट आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतोय ते समजून घेणार आहोत. तर इथे जर आपण बघितलं तर इथे आपल्याला काय दिसतंय, इथे आपल्याला हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेला दिसतोय. ओके, आणि त्याची ही नेकलाईन होती. आपण मागच्या 2 आठवड्यांपासून याची चर्चा करतोय. ब्रेकआउट झालं, नेकलाईन ब्रेक केली, एक लो बनला, लो बनल्यानंतर लेवल टेस्ट करायला पुन्हा वर आला आणि आता लेवल टेस्ट करून पुन्हा खाली जातो की काय असं चित्र निर्माण झालेलं आहे. इथे जर तुम्ही ह्या शेवटच्या 2 कॅन्डलकडे लक्ष दिलं तर तुम्हाला लक्षात येतंय हा ट्विझर टॉप पॅटर्न आहे. ट्विझर टॉप पॅटर्न आपल्याला बेअरिश असतो. बेअरिश याचा अर्थ काय की जर समजा ह्या दोघांचा मिळून जो लो असेल तो ब्रेक झाला तर आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. ट्विझर टॉप पॅटर्न मध्ये पहिल्यांदा एक ग्रीन कॅन्डल बनते आणि त्याच आकाराची दुसरी ग्रीन कॅन्डल, सॉरी, त्याच आकाराची दुसरी रेड कॅन्डल लगेचच बनते. म्हणजे ज्या पिरियडमध्ये किंमत वर गेलेली असते तेवढ्याच पिरियडमध्ये परत किंमत खाली येते. त्यामुळे इथे आपल्याला काय दिसतंय, ट्विझर टॉप पॅटर्न दिसतोय, हा बेअरिश आहे. या दोघांचा मिळून जो काही लो असेल तर तो ब्रेक झाला तर आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि आपण पुन्हा एकदा 48,000च्या आसपास परत येताना बघायला मिळू शकतो. तर अशा प्रकारचं आपल्याला इथे आता चित्र दिसतंय. जर समजा काही कारणामुळे हा लो ब्रेक झाला नाही, गॅप अप ओपन झालं आणि वर जायला लागलं, तर आता आपल्याला काय करायला लागेल, हा टॉप आहे, हा बॉटम आहे. जर समजा खाली आलंच नाही आणि वर जायला लागलं तर आपल्याला 50% लेवल शोधून काढावी लागेल, आणि त्या 50% लेवल पर्यंत आपल्याला सध्या वरच जात असेल तर टार्गेट ठेवावं लागेल. 50% लेवलला टच झाल्यानंतर मग ठरवावं लागेल की आपल्याला किंमत वर जात असेल तर वरच्या दिशेने विचार करायचा, किंवा रिव्हर्सल येत असेल तर खालच्या दिशेने विचार करायचा. तर त्याच्यासाठी
सोमवारी गॅप अप ओपन होणं आवश्यक आहे आणि वर जाणं आवश्यक आहे. तसं झालं नाही आणि हा लो जर तुटला, दोन्ही कॅन्डलचा मिळून जो लो आहे तो जर तुटला, तर मग 48,000च्या दिशेनं वाटचाल होताना बँक निफ्टीमध्ये आपण बघू शकतो. तर हे झालं बँक निफ्टीचं वीकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण काय करूया, बँक निफ्टीचा चार्ट आहे हा डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया. डेली टाइम फ्रेम मध्ये जेव्हा आपण ओपन करतोय त्यावेळेला आता इथे काय दिसतंय, इथे आपल्याला एक लो बनलेला दिसतोय, त्यानंतर एक बाउन्स आला, एक हाय बनला आणि परत आता आपल्याला खाली येताना किंमत दिसते. तर ही जी मुवमेंट आहे ह्याला आपण जर समजा फिब रिट्रेसमेंट लेवल लावली, तर आपल्याला 50% लेवल कुठे आहे ते आपल्याला बघायचं आहे. मी जर तुम्हाला इथे दाखवलं, तर मागचे 2-3 आठवडे काय होत होतं, या 50% लेवलच्या खाली तर किंमत जात होती, पण गेली तरी वर येऊन क्लोज होत होती. ह्या आठवड्यात आज अखेर आपल्याला काय बघायला मिळालं, की किंमत 50% खाली येऊन क्लोज झाली आहे. त्यामुळे आता ह्या दोन ज्या लेवल आहेत, ह्या दोन लेवल जर पुढच्या काळात ब्रेक झाल्या, तर मग हळूहळू किंमत आपल्याला खाली येताना 48,500 आणि 47,850 अशा लेवल्स खालच्या दिशेनं आपल्याला बघायला मिळू शकतात. तर त्यामुळे बँक निफ्टीमध्ये आपल्याला खालच्या बाजूला अजून खूप मोठं टार्गेट शिल्लक राहिलेलं दिसतंय. मात्र त्याच्यासाठी काय होणं आवश्यक आहे, ही जी लेवल आहे, ह्या दोन लेवल जे आहेत, म्हणजे ही कॅन्डल आहे आणि ही कॅन्डल आहे ज्याच्यावर मी ॲरो दाखवलाय या आठवड्याची, या दोघांचा मिळून जो लो आहे तो जर तुटला, तर आपल्याला हे सर्व गोष्टी बघता येऊ शकतात. तो तुटला नाही आणि जर समजा गॅप अप ओपन झालं व म्हणजे हे जे 50% आहे त्याच्या वर टिकायला लागलं, कारण 50% इथे जवळ आहे, 50%च्या वर टिकायला लागलं, तर वर जात असताना 61.8% ची लेवल आहे. मागचे 3 दिवस त्याच्यावर सुद्धा क्लोज झालं नाहीये, बरोबर. तर त्याच्यावर जर क्लोजिंग झालं, तर मग आणखीन वर जाण्याची शक्यता राहू शकते आणि 78.6% ची लेवल जी आहे, म्हणजे 50,050च्या आसपास तिथपर्यंत किंमत पुन्हा एकदा जाऊ शकेल. अर्थात कशा पद्धतीनं आपल्याला सोमवारी ओपन होतंय आणि ओपन झाल्यावर कोणती दिशा पकडतंय ह्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेमचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल, तर नक्कीच तुम्ही ह्या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, सूचना असतील, तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य विचारा. आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.